दहिसरमध्ये झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते संजय निरुपम आणि मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रमुख आरोपी नयन कदम यांना आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। मराठी सक्तीवरून दहिसरमध्ये शिवसेना नेते संजय निरुपम आणि मनसैनिक आमने-सामने आले होते। मराठी सक्तीला संजय निरुपम यांनी विरोध केल्यानंतर संतप्त मनसैनिकांनी निरुपम यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं। संतप्त मनसैनिकांनी संजय निरुपम यांच्या वाहनावर दगडफेक करत वाहनाच्या टायरची हवाही काढली होती आणि यावेळी दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती। तर त्या कार्यक्रमाला संजय निरुपम आले असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून निदर्शनं केली होती आणि त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 11 मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची आम्ही कारवाई करत आहोत। आता सरकारने हे ठरवायचे आहे की ते बाळासाहेबांच्या विचारांचे, स्वर्गीय आनंदीकेंच्या विचाराचे असतील तर आमच्या लोकांना सोडून देतील। दंगल घडवणे, दंगल सदृश परिस्थिती निर्माण करणे, माझ्या मते ठीक आहे, गुन्हे जे काय दाखल केले आहेत ते कोर्टात आम्ही बघूच। जी काय कायदेशीर लढाई आहे ती आम्ही लढू। आम्ही काय या कायदेशीर लढाईला आणि केसेसना घाबरणारे लोक नाही आहोत। आम्ही अस्वल आहोत। एक केस गेला काय आणि एक केस आला काय, आम्ही या गोष्टींना घाबरत नाही।